घेतला होता. पाहूया आता या दुसऱ्या मॅच मध्ये काय घडणार आहे. सामवेद संघ आपला 12वा खेळाडू पाठवा. टीम सामवेद संघ. चला पुढचा बॉल पाहणार आहोत. पॉवर प्ले. हर्षल आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला ताकदवर नजाकत पॉवरफुल दमदार शानदार प्रहार 6 धावा. चिनार ज्यांना आपण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पाहतोय आणि काय जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तन्मय करतायत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 7 धाबा धावपल करतायत. 7-0. हर्षल आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या बली काटकले चेंडूला पाठीमागे चेंडू निघून चाललाय. 1 कंप्लीट झाले. पाठीमागे खेळत असताना एका धाबेचा तो डिक्लेअर झोन आहे आणि त्या झोन मध्ये जात असताना आतापर्यंत धाबा धावपळ करते. 8-0. सुरेश जोशी प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेचा कौल जिंकला होता आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर्स या संघानं सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण आहोत. पाहूया या मॅच मध्ये आतापर्यंत काय घडणार आहे. करतायत धाबा धावपल करत 14. शेवटचा बॉल पॉवर प्ले. ऑन साइडला खेळण्याचा शेवटचा बॉल पॉवर प्ले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग. खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉलने पॉवर प्ले संपतोय. पहिल्या षटकाची कहाणी. धाबा धावपल करतात 14-0. खूप चांगली बॅटिंग हर्षल तन्मय मैदानाच्या आतमध्ये करतायत. या ऐकूया डीजेला आणि वळूया दुसऱ्या षटकामध्ये. यश आल्यात. यशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. 14-0. सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉलवर दांडीगुल ऑफ कटर बरोबर पहिली यष्टी वाकवले. फलंदाज बाद. पहिला धक्का. तन्मय पाटीलच्या विकेट नंतर तन्मय नाईक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. काय जबरदस्त तो ऑफ कटर होता. परफेक्ट बॉल आणि बरोबर पहिली यष्टी वाकवली. फलंदाज बाद झाले. पुढचा बॉल यश रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या बली
मिड विकेटचे खेळाडू आले आहेत, भरपूर लांबून आल्यात आणि चेंडूला उचललं, बेगी केले, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धाबा धावपळ करतात 16. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे ब्लास्ट आपण पाहिले होते. तन्मयला मैदान सोडावं लागलं होतं. हर्षल आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यश आतापर्यंत खूप चांगली सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये करतायत. पाहूया काय घडणार आहे दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये. सेमीफायनल नंबर 2. पुढचा बॉल. तन्मय रेडी आहेत स्ट्राईक एंडला. ओ याबली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. पाठीमागून यष्टीरक्षक खूप वेगाने गेले होते, तोपर्यंत सिंगलला कंप्लीट केले. धाबा धावपळ करते पाहणार 17 धाबा धावपळ करतात. पहा पहिल्या षटकाच्या वेगवान सुरुवातीनंतर दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलं. दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला खूप चांगली सुरुवात आतापर्यंत यश ॲज अ बॉलर म्हणून मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळी सुद्धा खूप चांगला बॉल, बाहेर निघणारा बॉल आणि 22च्या रूपानं धावसंख्या धावपळ करते आली. 18 धाबा धावपळ करते. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 बॉल 18. पुढचा बॉल रेडी आहेत. फटका बसलाय, चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले, झेल सुटतोय. सहज सोप्या रीतीने आलेला झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतोय. 1 धाबा कंप्लीट झाल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल कडे आपण जाणार आहोत. धाबा धावपळ करतात 19. चेंडूचा खेळ आतापर्यंत 5. आता शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहिल्या 2 षटकांची कहाणी. धाबा धावपळ करते आतापर्यंत 20 धाबा, 20 वर 1. या ऐकूया डीजेला. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आले, पुन्हा झेल सुटतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. धाबा एका बाजूला येत आहेत, दुसऱ्या बाजूला झेल सुटतायत. झेल सुटतोय तिसऱ्या बाजूला पार्थ, ज्यांना आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. धाबा धावपळ करतो 22 रन. यावेळी डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत आणि आणखीन एक सिंगलला सहज सोप्या रीतीनं कंप्लीट केले. पार्थ यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॉलिंग केली, सर्वांना माहीत आहे. आता या बॉलिंगला पाहत असताना सेमीफायनलच्या मॅचमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये खूप चांगली सुरुवात केली. पाहूया काय घडणार आहे. 23 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत सुरेश जोशीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. सुपर स्ट्रायकर सुरेश जोशी. पाहूया वेळ घेतलाय, वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. ओ नो बॉल, नो +1, नो +1.
डिक्लेअर नाही आहे का? ओके ओके, सॉरी सॉरी, फक्त नो बॉल, फक्त नो बॉल असणार आहे. तो 24 रन, 24 धाबा धापलकरती. पुढचा बॉल पार्थ. ओ खूप चांगला बॉल, वा काय जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर. ऑन साईडला खेळत असताना लॉंगॉनचा खेळाडू आले तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही अपकमिंग यंगस्टरचा बॉल आहे. तुम्ही इकडे खेळ खेळणार तर तुम्ही वसई तालुक्यामध्ये दिसणार, आणि एकदा वसई तालुक्यामध्ये दिसले की तुमच्या नावाचा बोलबाला सुरू होणार. त्यासाठी तुमच्याकडे ही संधी आहे. पाहूया काय घडतंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, याबली थोडीशी चुकी झाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून खेळाडू येतील तोपर्यंत जवळपास 2 धाबा कंप्लीट केल्यात. धाबा धावपलकरती पाहणार आहोत आतापर्यंत. 27 धाबा धावपलकरती आहेत. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका अजूनही या षटकामध्ये आलेला नाहीये. पहिले षटक बळकता थोडाफार कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया किती धावा येणार आहेत. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आपल्या भेटीला आली. पुढचा बॉल, याबली समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, खेळाडू आले बरोबर जल टिपलाय. फलंदाज बाद, हर्षल बाद, दुसरा धक्का गॉन. वेट 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 27 धाबा धावपल करते. 27 वर 2. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. खूप चांगली सुरुवात. नवीन फलंदाज भागेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. हार्ड हिटर बॅटर भागेश वटारगावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया शेवटचा बॉल. हार्ड हिटर आहेत परंतु तो खेळ करावा लागणार आहे. ओ शेवटचा बॉल वेगवान, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलने षटक संपलंय. तिसरं धाबा धावपलकरती. 27 वर 2. या ऐकूया डीजेला चेक केलं जाईल. ओके, कशासाठी? वाईट वाईट. थँक्यू डीजे थांबवतोय. वाईट साठी चेक केलं जाणार आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी, वाईट नाहीये. ओके, चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 27 रन ऑन द बोर्ड. आता इकडून किमान 13 नाही ते 12 धाबा. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 27 रन, 27 झाल्यात. इकडून किमान 12 नाही तर 13 धाबा. या मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळत असताना 40 धाबा बनणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. पाहूया काय घडणार आहे. फायनल मध्ये जाणार कोण? फायनल मध्ये जाणार कोण? परंतु पहिलाच बॉल, फटका बसलाय. 1 2 3 4
4 खेळाडू जबरदस्त चेंडूचा पाठलाग करत होते चौघांच्या मध्ये म्हणजे पहिल्याच फॉलवर 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 31 रन, 31 धाबा धावपल करतेत. 29 रन ऑन द बोर्ड. रन ऑन द बोर्ड. 29 धावा धावपल करतेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत 1, शेवटचे 5 बॉल. पाहणार आहोत काय घडतंय, पाहूया. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे खेळाडू आल्यात. ओ दुसरा अटेम्प्ट चुकलाय. तिसरा अटेम्प्ट पाहूया. तिसरा अटेम्प्ट फेकी नाही केली. पहिला अटेम्प्ट चुकला, दुसरा सुद्धा चुकला. तिसरा अटेम्प्टला 1 बाउन्स चेंडूला अडवलं. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. 30 धावा धावपल करतेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. येणारे 4 चेंडू पाहूया. हार्ड हिटर बॅटर स्ट्राईक हँडला आहेत. फार मोठा संघर्ष आतापर्यंत करावा लागलाय. इकडून या संघर्षाला पुढे नेत असताना, चला टाइमर ऑन आहे प्लीज, इतका वेळ नका घेऊ प्लीज प्लीज. तुम्ही वेळ घेणार त्या वेळेमध्ये तुमचं नुकसान होणार. चला रेडी आहेत. ओ या आपली ड्राईव्ह केलं चेंडूला आणि ड्राईव्ह करत असताना 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा कंप्लीट. वा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट होती. 32 धावा धावपल करतेत. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. कुणाल ज्यांना आपण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पाहतोय, पाहूया. 32 झाल्यात. इकडून किमान अजून 8 नाहीतर 10 धावा, 8 किंवा 10 धावा येणं गरजेचं आहे. पाहूया. शेवटचे 3 बॉलचा खेळणं बाकी आहे. भरपूर वेळ घेतला या मॅचला, इतका वेळ नका घेऊ प्लीज. पुन्हा एकदा रेडी आहेत कुणाल. ओ या बॉल लेफ्टच्या बाहेर, बराच बाहेर. वाईड +1. यस, वाईड +1 असे तब्बल 2 धावा आल्यात. पहा, धाबा मोठ्या फटक्याने नाही आहेत, परंतु धाबा एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय, 2ला वाईड मध्ये कन्वर्ट केलंय. आणि तो कन्वर्ट करत असताना आतापर्यंत धाबा जे थांबतायत त्या धाबा वेगाने येत आहेत. 34 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 3 बॉल, काय घडणार आहे पाहूया. रेडी आहेत. ऑन साइडला वा वा, पिकअप स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. थँक्यू. शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, दर्शनीय स्ट्रोक. बॅटच्या पोझिशन मध्ये बरोबर बॉलला घेतलं आणि बॉलला पाठवलं 6 धाब्यांसाठी. 40 धाबा धावपल करतेत. तन्मय काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. नंबर 3 ची जागा घेण्यासाठी ॲज अ ओपनर म्हणून आले होते. यापुढे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. खेळाडू आल्यात. पुन्हा जल सुटतोय. ओ डायरेक्ट हिट, काम फिट. दुसरी धाव घेता घेता डायरेक्ट हिट झाला. त्या कारणानं भागेश यांचं काम फिट. फलंदाज बाद. तिसरा धक्का. डीजे हॉटेलियर मंडळाचे रुपेश नाईक आणि प्रशांत नाईक आलेले आहेत. कृपया आपण स्टेज जवळ यायचं आहे. चला, 41 रन ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पाहूया काय घडतंय.
शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला, फेकी झाली क्विक. ओ सिंगलला कंप्लीट. दुसरी धाव घेता घेता फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 42 धाबा धाव पलकावरती आहेत. 43. 43 धाबांचं टार्गेट सेट केलंय. इनिंग ब्रेक आहे आणि या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया हॅलो. दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये. डीजे थांबवतोय. प्रशांत नाईक आणि रुपेश नाईक कृपया स्टेज जवळ यायचं आहे. संतोष म्हात्रे यांचे बंधू जयप्रकाश म्हात्रे यांनी सुद्धा स्टेज जवळ यायचं आहे. संतोष म्हात्रे यांच्या पाठीशी रिलायन्स चषक भरवताना खंबीरपणे उभे राहणारे जयप्रकाश म्हात्रे येथे आलेले आहेत. आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. चला द सामवेद आपले 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक आणि चिनार 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 43चा पाठला करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 10 सामवेदचे 2 ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर का विचार केला सुपर स्ट्रायकर 43चा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतील. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर का पाहायला गेलं DBNच्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती पाहू शकता. पालघर जिल्ह्यातील असं एक चॅनल ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप चांगले आतापर्यंत मोठमोठ्या स्पर्धा वानखडेपर्यंतचा प्रवास त्यांनी देखील गाठला आहे. DBNची आपण चर्चा करत राहतो. एका दिवशी 5 ते 6 स्पर्धा करण्याची ताकद DBN मीडियामध्ये आहे. फॉर्टी 43 जवळचं आव्हान सेट केलं जाईल. यस ड्रोननी काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला जाईल. SBPL सामवेदी क्रिकेट क्लब आयोजित SBPL सामवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग फायनलमध्ये जाणारी पहिली टीम जगमाता 11 त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी कोणता संघ दाखल होईल हे देखील पाहणं तितकंच मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. सेमीफायनल नंबर 2 चालू आहे. 43चा पाठला केला जाईल का 43चा बचाव केला जाईल. सुरेश जोशी सुपर स्ट्रायकरच्या अगेन्स्ट द सामवेद कोणता संघ असेल जो जागमाता 11च्या अगेन्स्ट फायनल मध्ये 2 हात करण्यासाठी दाखल होईल. SBPL सामवेदी प्रीमियर लीग सामवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग कोणता संघ
फायनलला टच करेल जो जगमाता 11च्या अगेन्स्ट 2 हात करेल. येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा डीबीएनच्या माध्यमातून ड्रोननी काही दृश्य टिपण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पहिला चेंडू ऑफसाईडला घेऊन कळला एकेरी धावेने श्री गणेश होतोय. हॅलो, राधाई बंगलोचे ज्यांनी बंगलोचे हे केलं त्यांचे आमचे प्रशांत नाईक आले आहेत आणि राहुल नाईक यांना मी विनंती, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. SBPL असंवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचे सहर्ष स्वागत सीझन 2 मध्ये. या मॅचच्या नंतर बरोबर फायनलला सुरुवात होईल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकर आपण पाहतोय. फुल टॉसला पाठवलंय सर ऑन साइडला सीमारेषा बार. SBPL षटकार. धन्यवाद. जे महिला समिती सदस्य मनीषा जोशी यांना आले त्यांचा मी SBPL स्वागत करतोय. धन्यवाद. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलकर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडूला फील्ड करेल. त्याआधी मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10-10. 10 धावा धावफलकर आपण पाहतोय. 43चा पाठला करण्यासाठी फ्लाइंग स्टार्ट. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक या बागेश चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. एका हाताने चेंडूला फील्ड केलं. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकता. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांनी सांगितलं मनामध्ये शंका आहे, चेक केलं जाईल. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलं, बॅट आधी आली की यष्टांवरती चेंडू आधी लावला गेला, ही प्रत्येक गोष्ट आमचे ऑपरेटर मित्र प्रशांत भगत दर्शवतील. चेक केलं जाते काय घडलं नक्की. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न केला करतायत. आमची टेक्निकल टीम थोडीशी आता व्यस्त आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक धावचीच्या रूपात गडी बाद असणाऱ्या विकेटचं पतन पहिला आदरा लागतोय. धावचीच्या रूपात चिनार बॅक टू द डगआउट. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. धावफलकर धावा आपण पाहायला गेलं. 11 पॉवर प्लेच्या षटक धावचीच्या रूपात चिनारला मैदान सोडावं लागते. नवीन फलंदाज यश असा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी सामवेदीकडून खेळत असताना सर्वांना प्रभावित करणारी कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये देखील त्याच खेळाची गरज आहे. 43चा पाठला करत असताना आपल्या सलामीवीर बॅटरला कशा प्रकारे यश साथ देईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूवरती गेले, फेकी गेले. यशनी सांगितलं दुसरी धाव नाही घ्यायची आहे. एका धाव्याने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय. 1 गडी बाद 12 धावा.
थँक्यू. चला थोडीशी घाई करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार आपण धावा पाहतोय 12 धावा. हार्दिक एक सलामीवीर बॅटर, त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलाय. त्याच्या जोडीने यश आहे, एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी सातत्याने संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आपली महत्त्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये दिली आपल्या संघासाठी. इथून त्याच खेळाची गरज आहे 43चा पाठला करण्यासाठी. पण दुसऱ्या बाजूला कालच्या दिवसामध्ये ज्यांनी प्रभावित करणारी कामगिरी केली होती पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हातामध्ये नाही आला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. फेकी देखील इतक्याच वेगाने गेली. सिंगल धावेने मैदानाच्या आतमध्ये संतुष्ट व्हायला गेले. सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर, कालच्या दिवसाने संपूर्ण टीमने दाखवलेला खेळ, तो खेळ देखील सर्वांच्या मनाला भावणारा होता. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती येतोय. धावफलकर धावा आपण पाहायला गेलं 13 धावा. पहिल्या 12 मध्ये किती धावा येतील 43चा पाठला करत असताना त्याचं कॅल्क्युलेशन असतं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये यशच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले होते. तन्मय पाटील गोलंदाजी मारवरती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जातो. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. वेगाने चेंडूवरती आले, त्याच्यानंतर फेकी देखील लगेच वेगाने गेली. एका धावेने संतुष्ट व्हायला गेले. तन्मयला देखील माहिती आहे इथून हात खोलण्याची संधी नाही द्यायची आहे. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न सामवेदचे दोन्ही खेळाडू करतात. त्यांना देखील माहिती आहे की धावफलक स्टॉप नाही झालं पाहिजे. सिंगल डबलने धावफलकाला चालू ठेवणं तितकंच मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साईडला फटका खेळला, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अकोटोपाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 15 धावा. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. त्यांना देखील माहिती आहे एखादा जर का मोठा फटका आला धावफलकाला गती देण्यासाठी महत्त्वाचा तो मोठा फटका ठरेल. पण दुसऱ्या बाजूला सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर संघाला देखील माहिती आहे इथून या दोघांना हात खोलण्याची संधी नाही द्यायची आहे. गोलंदाजी मारवरती तन्मयने आतापर्यंत खूप 3 चांगले चेंडू हाताळले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले पण झेल मैदानाच्या आतमध्ये नाही टिपला गेला. ही कॅच सुटले की मॅच सुटले येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल यशमध्ये क्षमता आहे. मागच्या सीझनमध्ये यशने केलेली बॅटिंग सर्वांच्या मनाला भावणारी बॅटिंग होती. खूप चांगला गेल मागच्या SBPL सीझन 1 मध्ये यशने दाखवला होता. त्याचा झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. पंचांकडे अपील केली गेली. सुरेख तन्मयने कमबॅक करून दाखवले. 13 मध्ये 26 धाव्यांची गरज. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करायचा. तन्मयला देखील माहिती आहे धावफलकर आपण धावा पाहतोय 17, 13, 26. मोठा फटका चेंडूला पाठवले इतक्या लांब स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा यशच्या बॅट मधून येतोय दणदणीत षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकर आपण धावा पाहतोय 23,
23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या 12 मध्ये तुम्ही 23 केल्या आहेत. नंतरच्या 12 मध्ये जर का तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर 20 धाव्यांची गरज आहे. 12 मध्ये 20 चेस केले जातील का सूरज जोशी सुपर स्ट्रायकर 12 मध्ये 20 डिफेन्स करतील. तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते दर्शवणारं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील, शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये जाईल, हे सर्व या षटकामध्ये ठरणार आहे. तिसरं षटक 50% रिझल्ट मॅचचा डिसाईड करेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक मैदानाच्या आतमध्ये सलामवीर बॅटर आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. सकाळपासून खेळताना आपण त्याला पाहिलंय. त्याच्या जोडीने यशच्या बॅटमधून तो आलेला षटकार, तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास आता थोडासा द सामवेद संघाचा अप आहे. तिसरं षटक गोलंदाजी मारवरती गोलंदाज तिसरं षटक. हार्दिक सलामीवीर बॅटर स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. त्याच्या जोडीने यश आहे. द सामवेद. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट होत आहेत. पण दुसऱ्या बाजूला सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर संघाला देखील माहिती आहे एखादा ब्रेक थ्रू जर का या षटकामध्ये आला तर मॅच मध्ये ते देखील पूर्णपणे असू शकतात. 12 मध्ये 20 ची गरज. पहिल्या 12 मध्ये 23 झाल्यात. सक्षम गोलंदाजी मारवरती. बराच टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर जाणारा चेंडू पंचामच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. 12 मध्ये 19 ची गरज. अतिरिक्तचं कॅल्क्युलेशन, प्रत्येक एक्स्ट्राच, प्रत्येक सिंगल इथे महत्वाची आहे. इथे तुम्हाला 12 मध्ये 19चा बचाव करायचा आहे. सुरेख. पहिला चेंडू वाईट चेंडू हाताळला. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती कमबॅक करून दाखवलं. डॉट येतोय. 11 मध्ये 19 ची गरज. तिसरं षटक आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील, शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील, ही प्रत्येक गोष्ट आहे. सक्षमला गोलंदाजी मारवरती आणलं गेले तिसरं षटक हाताळण्यासाठी. एक तेरी दुसरी मेरी फिर से तेरी. वाईट डॉट वाईट मैदानाच्या आतमध्ये. 2 अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 25 धावा. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते. दोघांनी केली चूक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धन्यवाद. युट्यूब कॅमेरा तिकडं बघ. स्वामी समर्थ मठाचे आमच्या पाठीशी कायमचे आणि स्वामी समर्थाचे संस्थापक आणि भक्त श्री संदीप दादा यांचं आगमन, त्यांचा आम्ही समज करतो. तसेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे, कायम आम्हाला सपोर्ट करते प्रशांत नाईक ओंडणे यायला त्यांनी व्यासपीठावर राहायचं आहे. आणि संदीप दादा आपणही व्यासपीठावर राहायचं आहे. मी कुमार नाईक आणि विवेक नाईक दादा आलेले. दादांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही पुढे यायचं आहे. दादांचं स्वागत करण्यासाठी. आणि जयमुनी सहकारी पतपडीचे आमचे चेअरमन अमोल वजे यांचं थोड्यापूर्वी आगमन झालं आहे, तेव्हा आम्ही स्वागत करायला विसरलो आहे. मी दादांना आणि सर्व विनंती करून त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांच्या SBPL मध्ये सहर्ष स्वागत आहे. सीझन 2 मध्ये सेमीफायनलची मॅच चालू आहे. द सामवेद विरुद्ध सूरज जोशी सुपर स्ट्रायकर. 9 मध्ये 12 ची गरज आहे. येणारे 9 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक आणि यश मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग घेत आहेत. पण दुसऱ्या बाजूला सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर सक्षमला इथून येणाऱ्या 3 मध्ये निदान 2 डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये जाण्या मॅच एका चांगल्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी सुरेश जोशी सुपर स्ट्रायकर संघाला डॉट निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं आहे. सक्षमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पण दुसऱ्या बाजूला हार्दिक सलामीवीर बॅटर, त्यांनी केलेला खेळ आतापर्यंत द सामवेद या संघासाठी एक महत्वाची इनिंग आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. SBPL सीझन 2 मध्ये सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा हार्दिक स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण मोठे फटके पाहिले आहेत.
सक्षम गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. नऊ मध्ये 12ची गरज. फटका गेलाय, चेंडू येतोय गॅप मधून, वन बाउन्स, सीमारेषा पार. हार्दिकच्या बॅट मधून चौकार. हॅलो, कृपया सर्वांनी बाउंड्री लाईन पासून लांब व्हायचं आहे. बघा, आयोजकांकडे विनंती केली जाते, आपण प्लीज त्या बाउंड्री लाईन पासून थोडंसं आतमध्ये या. संपूर्ण मैदानामध्ये तुम्हाला जागा उपलब्ध करून दिले मॅच बघण्यासाठी. पुन्हा एकदा फटका खेळलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक करतोय, थोडीशी चूक, चेंडू सरळ येतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूवरती आले, फील्ड केलं, फेकी करेपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. धावफलकर धावा आपण 37. 7 मध्ये 6ची गरज. 37. 7 मध्ये 6ची गरज. महत्वाचा चेंडू असणारे शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पंचांनी इशारा केला 22चा. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती येते. शेवटच्या षटकामध्ये मॅच जात असताना कोणत्या परिस्थितीमध्ये जाईल हा प्रश्न होता. शेवटच्या षटकाचं इक्वेशन आहे 6 मध्ये 5ची गरज. त्याआधी घेऊया हलकासा एक डीजेचा ब्रेक. सहा मध्ये 5ची गरज. शेवटचे षटक, सेमीफायनल नंबर 2. द सामवेद विरुद्ध सुरेश जोशी. सुपर स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये आहे. तन्मय नाईक गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. 6 मध्ये 5ची गरज. धन्यवाद. वेळोवेळी ऑक्शनमध्ये आम्ही कुठलाही इव्हेंट घेऊ, काही घेऊ, कार्यक्रम घेऊ, की आम्हाला कायमचं सहकार्य करत असतात. आणि मला ऑक्शन बघायला यायचं हे पहिल्या वेळेला सांगणारे आमचे किशोर दादा संविधान संघाचे सदस्य ते आले, त्यांचा मी आगत करतो, त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. 5 चेंडू, 5 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. येणारे 5 चेंडू, जर का 2 डॉट आले तर सूरज जोशी सुपर सायकर देखील मॅच मध्ये येऊ शकतोय. पण समोर हार्दिक सेट सलामीवीर बॅटर, त्याला देखील माहिती आहे मॅच मध्ये आम्ही पुढे आहे, आम्हाला मॅच लवकर फिनिश करायची आहे सिंगल डबलनी. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. आधीच बँक बॅलन्स कमी आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे. 5 मध्ये 2ची गरज. लढण्याची ताकद पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला घेऊन जाण्याची हिंमत असणं गरजेचं आहे. ऑन साईडला फटका खेळलाय. हार्दिकने सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. त्याला देखील माहिती आहे सिंगल डबलनी या मॅचला फिनिश करता येईल. त्या कारणास्तव त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवरती स्वतःला उभं ठेवलं आणि विकेटवरती उभं ठेवत असताना सिंगल डबलनी 43 पर्यंत पोहोचून दाखवले. आतापर्यंत हार्दिकचा आपण विचार केला 28 धाव्यांची वैयक्तिक खेळी केले द सामवेद या संघासाठी. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जबाबदारी घेतली. मॅच फिनिश. फायनल मध्ये जाणारी दुसरी टीम द सामवेद. SBPL सीझन 2 मध्ये फायनल मध्ये दुसरी टीम द सामवेद संघाचे खूप खूप अभिनंदन. अमित नाईकने टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यांनी 28 धावांची वैयक्तिक खेळ केली मिस्टर हार्दिक. हार्दिक आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन आपला गौरव करण्यात येईल. खूप चांगली खेळी आपल्या संघासाठी. फायनल मध्ये जाणाऱ्या 2 टीम जगमाता 11 विरुद्ध द सामवेद.
मॅन ऑफ द मॅच अमित नाईक यांच्या हस्ते हार्दिकने लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आता 15 मिनिटाचा ब्रेक आहे. नंतर आपण एक इव्हेंट आपला होणार आहे अंतिम सामन्याचा अंतिम